आता बातमी आहे आमदार नितेश राणेंनी पोलिसांना दिलेल्या धमकीची। सांगलीतील पलूस येथे आयोजित जन आक्रोश मोर्चात लव जिहादच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पोलिसांना दम दिलाय। यापूर्वी देखील नितेश राणेंनी पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। नितेश राणेंची पुन्हा एकदा पोलिसांना धमकी। मस्ती कराल तर बदली करू। अशा जिल्ह्यात पाठवू बायकोला फोन देखील लागणार नाही। तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना, ते बायकोला फोन पण लागणार नाही। भाजपचे आमदार नितेश राणे यांची वादग्रस्त विधानं काही केल्या थांबेनात। आता तर त्यांनी चक्क पोलिसांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे। सांगलीतील जनआक्रोश मोर्चात भाषण करताना ते पुन्हा एकदा पोलिसांवर घसरले। लव जिहादवर भाषण करताना सरकार हिंदूंचं आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोला फोन लागणार नाही असं ते म्हणाले। पलूस येथे आयोजित शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणेंनी हे वादग्रस्त विधान केलंय। मात्र त्यांच्या या वक्तव्याचा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी समाचार घेतलाय। इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे। तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना, तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना, ते बायकोला फोन पण लागणार नाही। काय हे की हे सेमड्या पोट्टाला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले। हे म्हणजे इतकं त्याला हे इतकं जास्त आपण त्याला महत्त्व देऊ लागलेले आहे। इथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं। अर्ध्या तासात तक्रार घ्यायची, अन्यथा धिंगाणा घालू असा इशारा राणेंनी दिलाय। नितेश राणे यांनी याआधीही पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पोलीस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडिओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हटले होते। तसंच आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असंही विधान त्यांनी केलं होतं। भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्याबाबत तंबीही दिली होती। मात्र तरीही नितेश राणेंनी बोलताना संयम ठेवला नाही, हे विशेष। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।